जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा आणि वरणगाव स्वतंत्र तालुका निर्मितीच्या मागणीने आता खानदेशात एका मोठ्या जन आंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे। 15 तालुक्यांच्या प्रचंड विस्तार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून प्रशासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जिल्हा मुख्यालयी म्हणजेच जळगाव शहरात जावे लागते। यामध्ये मोठा वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। यामुळे भुसावळ आणि वरणगाव परिसरातील नागरिकांकडून स्वतंत्र जिल्हा आणि तालुक्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे। या मागणीला गती देण्यासाठी नुकतेच वरणगाव येथे लोकसंघर्ष चळवळ समितीच्या वतीने एक व्यापक स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले आहे। या अभियानाला शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि विविध भागांमध्ये कामगार, शेतकरी, व्यापारी, युवक आणि महिलांसह सर्वच स्तरातून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत या मागणीला आपले लेखी समर्थन दर्शविले आहे। प्रशासकीय सुलभता आणि विकेंद्रीकरणासाठी महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून 20 ते 22 नवीन जिल्हे आणि 81 नवीन तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहे। यामध्ये जळगावसह पुणे, नाशिक, अहिल्यानगर, यवतमाळ, बीड आणि नांदेड यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांचा समावेश आहे। तथापि महसूल विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की नवीन जिल्ह्यांची आणि तालुक्यांची अंतिम निर्मिती ही 2021च्या जनगणनेची अंतिम आकडेवारी आणि नवीन भौगोलिक सीमांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच केली जाईल। या तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय प्रलंबित असला तरी स्थानिक पातळीवर जनतेचा असंतोष आणि प्रशासकीय सोयीची गरज पाहता हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। स्वतंत्र तालुका आणि जिल्हा निर्माण झाल्यास शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगाने होईल आणि स्थानिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपनगराध्यक्षा अरुणा इंगडे, नगरसेवक मिलिंद मेढे, विरोधी पक्षनेते नाना चौधरी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वरणगाव तालुका आणि भुसावळ जिल्हा निर्मिती ही जनतेची दीर्घकालीन आणि न्याय्य मागणी असून जोपर्यंत शासन यावर सकारात्मक निर्णय घेत नाही, अगदी तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती वाढण्यासाठी गावागावात जनजागृती मोहीम राबवून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही लोकप्रतिनिधींनी यावेळी दिला आहे। या वाढत्या दबावामुळे आता राज्य सरकार भुसावळ जिल्हा आणि वरणगाव तालुका निर्मितीबाबत काय पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? भुसावळ तालुका आता जिल्हा व्हायला हवा की नको? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।